नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 1च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. वाराणसीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार नाहीयेत. आत्ता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 मध्येही अजय राय यांनी निवडणूक लढवली होती. गोरखपूरहून मधुसूदन तिवारी हे निवडणूक लढवणार आहेत, तर अजय राय हे वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी तर्कवितर्के लावले जात होते की या मतदारसंघातनं प्रियंका गांधींना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा तसं माध्यमांमधून वारंवार त्यांना प्रश्न विचारला गेल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी संधी दिली किंवा आदेश दिला तर आपण तिथून निवडणूक लढू असं त्यांनी म्हटलं होतं. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रशांत, पहिले तर प्रियंका गांधी यांचं नाव वाराणसीतनं घेतलं जात होतं, पण आता अजय राय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नेमकं काय कारण? बरोबर आहे. खास करून प्रियंका गांधी वाराणसीतून लढणार होत्या, पण आता इथून अजय राय लढणार आहेत. पण मी सध्या वाराणसीमध्येच आहे. प्रियंका गांधीच्या नावाला इथे काही उल्लेखही केला जात नाही आहे, फक्त मोदींचं नाव आहे. माझ्यासोबत बघितले हे सगळे मोदींचे कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. मोदी वंश मोहर नावाने. आणि मागे समोर जर बघितलं आपण तर नरेंद्र मोदींचा मराठी समाजाच्या वतीने स्वागत करणार आहे. इथे मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेमध्ये लोक येणार आहे. आपण या लोकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करू. क्या लगता है किसका माहौल है? मोदी का माहौल है. मोदी जीतेंगे. मोदी जीतेंगे. क्यों मोदी जीतेंगे? मोदी ने काम किया इसलिए मोदी जीतेंगे. मोदी का काम किया इसलिए जीतेंगे. हाँ। मोदी ने क्या काम किया है? गंगा देखिए 5 साल में बनारस को स्वर्ण बना दिया. हाँ. इसीलिए बनारस से मोदी ही जीतेंगे. उन्होंने क्या नहीं किया, हाँ. ये पूछे क्या नहीं किया पूरे देश के लिए. हाँ. तो क्या हम नहीं बताएं? किया? हमें तो नहीं लगता कि ऐसा उन्होंने कोई काम छोड़ा हो जो कि ना हुआ. हर एक चीज में अप्रूवल है पूरा. लेकिन वो तो झूठ बोलते हैं, दावा करते सब लोग. झूठ की कोई बात नहीं है. एकमात्र यही एक प्रधानमंत्री बना है कि जो भी चीज हो रहा है गरीबों तक पहुंच रहा है. वो न जात देख रहे हैं न पात देख रहे हैं. आयुष्मान हुआ, सिलेंडर हुआ, जो भी चीज. लेकिन उन्होंने घोटाला किया, राफेल पैसे कहते हैं. सर अगेंस्ट का काम ही ऐसा बोलना, लेकिन मोदी से बेटर कोई ऑप्शन अगर हो. बनारस में अगर मोदी चुन के आएंगे, पिछले बार जितने वोट मिले उससे ज्यादा मिल सकते हैं. हाँ ऑब्वियसली. आप जैसे कह रहे हैं कि वो चुन के ही आएंगे, कोई उनके सामने नहीं है कैंडिडेट. और कोई हो ही नहीं सकता. आज जो रोड शो होगा यहाँ पे क्या तैयारी है? सर तैयारी तो बहुत धूम से है. हाँ. और दूसरी बात यह है कि कैंडिडेट की बात अगर उनके अगेंस्ट में हो तो यूपी अभी भी घबरा रहा है कि हम अपना कैंडिडेट उतारे कि नहीं उतारे. अब प्रियंका जी बोल रही है कि हम वहाँ से लड़ेंगे, हम इच्छा जाहिर कर रहे हैं, लेकिन अभी तक वहाँ से कोई आदेश. अभी तो प्रियंका जी लड़ नहीं रहे, अभी अजय राय उतारा है. अभी न्यूज देखा हमने कि अजय राय को उतार दिया है. हाँ. मगर मोदी के आगे कोई खड़ा नहीं है, कोई टिकना नहीं किसी को. 50,000 भी नहीं पाएंगे. हाँ कांग्रेस है क्योंकि प्रियंका तो भाग गई यहाँ से. अभी जस्ट हम लोग के व्हाट्सएप फेसबुक पे आया है कि अजय राय यहाँ 77 लोकसभा से वाराणसी से कांग्रेस के. हाँ अगले बार 70. क्या स्थिति होगी अजय राय की? अजय राय चौथे. देखिए लड़ना सबको है, सबका अधिकार है. मगर जीत तो सिर्फ एक की है, वो है नरेंद्र मोदी जी. नरेंद्र मोदी की जीत. मोदींचीच विजय होईल असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच हा सगळा माहोल आहे. प्रशांत, या सगळ्या चर्चेबद्दल नरेंद्र मोदींचे समर्थक आपण तिथे बघतोय. कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि आज मोदी मोठी रॅली काढत तिथे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे. त्यांच्या विरोधात अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसकडनं. यानंतर पाहूयात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस वाराणसीत असणार आहेत. आज त्यांचा 7 किलोमीटरचा भव्य रोड शो होणार आहे, तर संध्याकाळी ते गंगा आरतीत सहभागी होतील. शुक्रवारी म्हणजेच उद्या मोदी आपला उमेदवारी अर्ज भरतील. भाजपनं या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. तसंच एसपीजीनंही अतिशय कडक सुरक्षा कवच तयार केलं आहे. एकूण 10,000 पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. एकूण 16 IPS अधिकारी सुरक्षेचं नियोजन करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी श्रीलंका परिसरात सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेला आहे आणि या सेल्फी पॉइंटला नमो उत्सव असं नाव दिलं असून या परिसराचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी घेतला. वाराणसीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींचं स्वागत होणार आहे. त्यासाठी असे मंच तयार करण्यात आलेले आहे.
आणि हे सगळे लोग भारतीय जनता पक्ष के कार्यकर्ते। आप लोगों का स्वागत है न्यूज़ 18 लोकमत में। ये जो पूरा मंच बना है किस तरह का मंच है ये मंच देखिए मोदी के स्वागत के लिए एक पॉइंट है जहाँ लोग इकट्ठे होंगे, उन पर पुष्प वर्षा करेंगे, सेल्फी लेंगे और यहाँ से बड़े आराम से। आपने यहाँ नमोत्सव लिखा है, नमोत्सव का मतलब क्या मानेंगे हम? ये तो आप देख लें सर। हाँ? आप देख लें। हम लोग देखें, आपको पता नहीं है क्या है आपका? हाँ बताइए। हाँ। नमोत्सव इसलिए है क्योंकि जब राम जी आए थे अयोध्या में तो दीप उत्सव हुआ था। यहाँ बनारस में आज मोदी जी आ रहे हैं इसलिए नमोत्सव होगा और पूरा बनारस नमो नमो से गूंजेगा। पूरा बनारस नमो नमो से गूंजेगा। आप भी गूंज जाएंगे? जी बिल्कुल। हाँ। नमो अगेन, नमो अगेन, नमो अगेन, उसी नमोत्सव है। यहाँ ये जो मंच बनाया गया है, इस मंच पे क्या क्या गतिविधि होगी? इस मंच पे मोदी जी के लिए एक मंच बनाया गया उनके स्वागत के लिए। इस मंच पे सेल्फी पॉइंट इसका नाम दिया गया है। इस मंच पे लोग सेल्फी लेंगे। इस मंच पे सेल्फी लेंगे। आप भी यहाँ पे आए, टीवी भी लगा है, लाइट भी लगा है। कब तक चलेगा ये प्रोग्राम यहाँ का? ये प्रोग्राम कल तक चलेगा। ये कल तक चलेगा। ये कौन सा एरिया है ये? श्रीलंका। श्रीलंका है ये। और श्रीलंका में नमो जी का स्वागत हो रहा है। हाँ जी। हर हर मोदी घर घर मोदी। हर हर मोदी घर घर मोदी। हर हर मोदी घर घर मोदी। ये जो लिखा है हाउ इज द जोश, क्या है? जोश निश्चित तौर पे बहुत हाई है। प्रधानमंत्री हमारे 24 घंटे में से 22 घंटा काम करने वाला व्यक्ति सर्वांगीण विकास कर रहा है, देश की सुरक्षा में लगा हुआ है। ये सब सारी चीजें देखते हुए लोगों में जोश बहुत आई है। हाउ इज द जोश, इसलिए लिखा गया है कि जोश बहुत। नहीं, हमने एक मूवी में सुना था हाउ इज द जोश, ऐसा सुना था। तो वही है क्या ये? जी जी वही है और जोश एकदम चरम पे है। जोश एकदम चरम पे है युवाओं के। ये एक नई उमंग है। हाउ इज जोश का मतलब कि स्ट्रॉन्ग पावर। आप कह सकते हैं कि मोदी हम लोग के देश के लिए एक स्ट्रॉन्ग पावर है जो काफ़ी अच्छे रैंक पर हम लोग को ले जा रहे हैं। और एक लंका एरिया है और एक सेल्फी पॉइंट भी कह सकते हैं। मोदी जी इसी रास्ते से रोड शो अपना करेंगे और यहाँ से अच्छे से मोदी जी को हम लोग देख सकते हैं। यहाँ से फुलों का वर्षाव भी होगा अशा प्रकारचं सांगता आहे। आणि ज्या पद्धतीचा माहोल आहे, माहोल हा नमोचा माहोल आहे असं त्यांचा दावा आहे। आणि नमोत्सव इथे साजरा होत आहे। माझ्या मागे जर बघितलं, हा तो रस्ता आहे ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत। वाराणसी व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत। मुंबई काँग्रेसमधल्या विसंवादामुळेच राहुल गांधी यांचा रोड शो झालेला नाही आणि ते प्रचाराला आले नाहीत असा घरचा आहेर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिलाय। त्यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईमध्ये प्रचार करत आहेत। सगळीकडे प्रचार सुरू आहे। कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय ओव्हरऑल? खूपच चांगला, अतिशय चांगला रिस्पॉन्स। कारण गेल्या 5 वर्षात भाडेकरूंचा प्रश्न असो, गिरणी कामगारांचा प्रश्न असो, खासदारांनी इग्नोर केलं। कवाळेजी धन्यवाद। आणि ह्या वेळेस मला पूर्ण खात्री आहे की दक्षिण मुंबईचा मतदाता उमेदवाराला अत्यंत काळजीपूर्वक निवडतो। तुमच्याबरोबर विश्वजित पाटील आहेत, सतेज पाटील आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले नेते आलेले आहेत। याचा मुळात कवाळेजी पण आहे। ह्या एरियामध्ये भरपूर पश्चिम महाराष्ट्राच्या खूप मंडळी आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ह्या विभागात, ह्या परिसरात गिरणी कामगारांचा मोठी संख्या आहे, भाडेकरूंचा मोठी संख्या आहे। आणि काँग्रेस पार्टी, जेव्हा आम्ही खासदार होतो, काँग्रेस पार्टी भाडेकरू लोकांच्या हक्कासाठी नेहमी झटत आली। काँग्रेस पार्टी गिरणी कामगारांच्या हक्कासाठी नेहमी झटत आली। काँग्रेस पार्टी कोळी बांधवांच्या हक्कासाठी नेहमी झटत आली, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी झटत आली। आणि गेल्या 5 वर्षात ज्यांचा खांद्यावर मुंबई उभारली आहे, शिवसेना आणि भाजपाने त्यांचा पाठीत सुराखू बसलाय। सर, तुम्ही 500 स्क्वेअर फूटची तुम्ही जागा भूमिका घेतली, पण थेट मुख्यमंत्री म्हणतात की हे खोटं आहे, असं होऊ शकत नाही, भराव टाकावा लागेल आणि त्याशिवाय मुंबईमध्ये काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जेव्हा आम्ही सत्तेवर येईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना दाखवतो। सर, दुसऱ्या गोष्टीला की राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी ह्या त्यांचा रोड शो होण्याची शक्यता होती, पण ती नाही। कोऑर्डिनेशन मध्ये प्रॉब्लेम होता, शेड्युलिंग मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होता। पण मुळात हे दिग्गज नेते न येण्यामुळे काही वेगळे संकेत जात नाही। अजिबात नाही, कशाला। सगळीकडे चांगला रिस्पॉन्स। हो, अतिशय चांगला रिस्पॉन्स। प्रत्येक कॅन्डिडेटचा फीडबॅक प्रत्येक एरियामध्ये खूप चांगला, अतिशय चांगले रिस्पॉन्स। उर्मिला ताईपासून, उर्मिला माटोणकर पासून दक्षिण मुंबईपर्यंत। धन्यवाद। मिलिंद देवरा यांचा दावा आहे की आमच्याकडे परिणाम होणार नाही, पण विशेष म्हणजे मुख्यमंत्री खोटं बोलतात असा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।